भारतीय शास्त्रज्ञांनी विश्वातील सर्वात जुन्या आकाशगंगांपैकी एक शोधून काढली आहे. पुणे येथील ॲस्ट्रोफिजिक्स इन्स्टिट्यूटमधील संशोधक राशी जैन आणि योगेश वड्डेकर यांनी ही आकाशगंगा शोधली आहे, जी विश्वाचे वय फक्त 150 कोटी वर्ष असताना अस्तित्वात होती. युरोपियन जर्नल ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात या शोधाबद्दल माहिती देण्यात आली आहे. या आकाशगंगेला हिमालयातील पवित्र नदी अलकनंदाचे नाव देण्यात आले आहे. पृथ्वीचा समावेश असलेल्या आकाशगंगेप्रमाणेच अलकनंदा ही सर्पिलाकार आहे. जेम्स वेब टेलिस्कोपमधील डेटाचे विश्लेषण करून अलकनंदाचा शोध लावण्यात आला, असे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सचे प्राध्यापक योगेश वड्डेकर यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की अशा सर्पिलाकार आकाशगंगांना त्यांच्या भुजा विकसित करण्यासाठी किमान 3 अब्ज वर्षे लागतात. सुरुवातीच्या काळात तयार झालेल्या आकाशगंगा सामान्यतः अव्यवस्थित, लहान आणि अस्थिर होत्या. अशा आकाशगंगांना कोणताही स्पष्ट आकार नव्हता. दरम्यान अलकनंदा आकाशगंगेला आपल्या आकाशगंगेप्रमाणेच एक अचूक सर्पिलाकार आकार असल्याचे आढळून आले आहे. 12 अब्ज प्रकाशवर्ष दूर आणि सुमारे 30,000 प्रकाशवर्ष व्यास असलेली ही आकाशगंगा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप वापरून शोधण्यात आली, असे या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या PhD विद्यार्थिनी राशी जैन यांनी सांगितले.